स्वामी समर्थ मित्रांनो, दिवस तिसरा. अक्कलकोटचे वटवृक्ष जिथे आजही स्वामी समर्थ जिवंत आहेत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोटला गेल्यावर तुम्ही त्या वटवृक्षाखाली बसला आहेत का? लोक म्हणतात की आजही त्या झाडाच्या पानामधून स्वामींचा श्वासाचा आवाज येतो. 22 वर्षे स्वामी ज्या सावलीत बसले तिथे आजही एक वेगळीच दैवी शक्ती जाणवते. काय आहे त्या वटवृक्षाचे रहस्य ज्यामुळे लोकांची अशक्य ते शक्य कामं शक्य होतात? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 खुणा सांगणार आहे ज्यावरून सिद्ध होतं की स्वामी आजही त्या वटवृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने वास्तव्यात करून आहेतच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 7व्या मिनिटाला मी एक असे गुपित सांगणार आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. श्री स्वामी समर्थ यांच्या साक्षीने आज अक्कलकोटच्या या चैतन्य करूया. चला तर मग अनुभवूया स्वामी समर्थ यांचा जिवंत अस्तित्वाचा थरारा. अक्कलकोटचे वटवृक्ष म्हणजे केवळ एक झाड नव्हे, तर ते स्वामींचे मुख्य आसन आहे. जेव्हा स्वामी समर्थ अक्कलकोटला आले होते तेव्हा झाडाची सावली निवडलेली होती. या झाडाच्या फांदींना स्वामींच्या हजारो लीला आणि हजारो चमत्कार स्वतः पाहिले आहेत. कडक उन्हात या वटवृक्षाखाली बसल्यावर चंदनासारखा थंडावा जाणवतो. अनेक राजे महाराजे याच वटवृक्षाखाली स्वामींच्या चरणी नतमस्तक झालेला आहे. स्वामींनी आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा काळ या झाडाच्या सानिध्यात घालवलेला आहे. हा वृक्ष म्हणजे अक्कलकोटच्या आध्यात्मिक ऊर्जेचं मुख्य केंद्र मानलेले जाते. या झाडाच्या प्रत्येक पानात स्वामींचं नामाचं जप सामावलेलं आहे. आजही हा वटवृक्ष तितकाच टवटवीत आहे जसा तो स्वामींच्या काळात होता. हे झाड म्हणजे स्वामींच्या भक्तासाठी साक्षात अक्कलकोटचे हृदयच आहे. अनेक वैज्ञानिक या वटवृक्षाच्या सभोवखाली ऊर्जेचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न केलेलं होतं. त्यांना असं आढळलं की या झाडीमध्ये लहरीमध्ये विलक्षण पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जेव्हा एखादी तणावाखाली असलेला माणूस इथे बसतो तेव्हा त्याचं मन शांत होतं. इथली शांतता आणि पक्ष्याचा किलबिलाट मनात सर्व भीती काढून टाकते. हे केवळ निसर्गाचे देणे नाही, तर स्वामींनी इथे निर्माण केलेलं एक सुरक्षा कवच आहे. जे लोक श्रद्धेने तिथे प्रदक्षिणा घालतात त्यांचा एक वेगळाच कंप जाणवतो. हे विज्ञान नाही, तर स्वामींनी भक्तासाठी ठेवलेले एक दैवी वारसा आहे. आज फास्ट जगात ही ऊर्जा मिळवण्यासाठी हजारो लोक अक्कलकोटला येत असतात. या वटवृक्षावर सावलीत बसणे म्हणजे स्वामींच्या कुशीत बसण्यासारखं आहे. विज्ञानाच्या पलीकडची ही शक्ती आजही भक्ताच्या कल्याणाकरता आहे. अक्कलकोटच्या जुन्या सेवेकऱ्यांनी सांगितलेले आहे की अनुभव ऐकला आलं की अंगावर काटा येतो. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व काही शांत असतं तेव्हा झाडाखालून चालण्याचा आवाज येतो. कधी कधी वटवृक्षाच्या पानामधून स्वामींच्या खडाव्यांचा खटखट आवाज येतो. काही भाग्यवान भक्तांनी तर वटवृक्षाच्या खोडामध्ये स्वामींची प्रतिमा दिसलेली आहे. मी या वटवृक्षात कायमचा वास करणार आहे असे वचन स्वामींनी दिलेले होते. आजही तिथला वारा जेव्हा अंगाला स्पर्श करतो तेव्हा स्वामींची स्पर्श जाणवतो. अनेक भक्तांनी या झाडाखाली बसून ध्यान करताना प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घेतलेलं आहे. हे झाड म्हणजे स्वामींचे जिवंत अस्तित्वाचा मोठा आणि ठोस पुरावा आहे. संकटात सापडलेला माणूस इथे डोके टेकवतो तेव्हा त्याला मार्ग सापडत असतात. आणि स्वामींचे अस्तित्व अनुभवण्यासाठी वटवृक्षासारखी दुसरी जागा या जगात कोणतीच नाही. एका भक्ताचा अनुभव सांगतो की ज्याचे जमिनीचे काम 10 वर्षापूर्वी रखडलेले होते. तो भक्त हताश होऊन अक्कलकोटला गेलेला होता आणि या वटवृक्षाला मिठी मारून रडलेला होता. त्यांनी स्वामींना सांगितलं होतं, आता तुम्हीच माझा आधार आहात, तुम्हीच मार्ग दाखवा. प्रदक्षिणा पूर्ण करून जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याच्या वकिलाचा फोन आलेला होता. ती केस जी वर्षापासून खूप वर्ष वेटिंगवर होतं त्याचा अचानक निकाल निघालेला होता. हे केवळ योगायोग नाही, तर वटवृक्षाचे रूपाने स्वामीने दिलेले साथ आहे.
अशा हजारो कटा आजही अक्कलकोटच्या मातीत दबलेले आहेत. स्वामी समर्थाने भक्ताला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवलेले नाही. श्रद्धा हेच आपल्याला ही शिकवण देते की स्वामी आपल्या सोबतच आहेत. वटवृक्षाचे दर्शन घेताना मनात कोणतीही अहंकार किंवा शंका ठेवू नका. प्रदक्षिणा घालताना सावकाश चाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. झाडाच्या फांदीला किंवा पाणीला कधीही तोडू नका. ती स्वामींची त्वचा आहे. तिथे मिळालेले माती किंवा पडलेले पान तीर्थ म्हणून जपून ठेवा. जर तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकला नसेल तर डोळे मिटून या झाडाचे ध्यान करा. स्वामी तुमच्या घरात स्वामीच्या ऊर्जेचा संचार होईल, कारण ते सर्वव्यापी आहेत. भक्ती असे असावे की समोर वटवृक्ष नसलं तरी स्वामींची सावली जाणवलेली पाहिजे. वटवृक्षाची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींची सेवा करण्यासाठी आहे. श्रद्धेचा हा प्रवास तुम्हाला जीवनात सर्व सुखापर्यंत पोचवेल. ज्याने या वटवृक्षाचा आश्रय घेतला त्याच्या आयुष्याचे सोने झालेलं आहे. तर मित्रांनो, कसं वाटला अक्कलकोट वटवृक्षाचा भक्तिमय अनुभव? जर तुम्हाला तिथे काय अनुभूती आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा. स्वामींच्या सर्व भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपण 30 दिवस सिरीज चालू करते. उद्या 4थ्या दिवशी आपण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या विषयावर बोलणार आहेत. श्री स्वामी समर्थांनी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण 1000चा व्ह्यूचा टप्पा पूर्ण करणार आहोत. तुमच्या सपोर्टमुळे आज आपण 1 वर टिकून राहिलेला आहे. सर्वांचा आभारी आहे. पुन्हा भेटूया एक नवीन वेळ आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ यांचे नाम जप करत राहा. गणपती बाप्पा मोरया. सांगितल्याप्रमाणे ठीक 7 वाजता तुम्हाला एक आश्चर्य रहस्य सांगणार होतं. कारण ते आश्चर्य रहस्य म्हणजे मी सन 2018 साली अक्कलकोटला गेलेलं होतं. रात्री 12 वाजता मी तेथील वटवृक्षाची सेवा केलेली होती. स्वतः तिथलं धुवून वगैरे स्वच्छता चालू असताना मी स्वतः तिथे सेवा केलेलं होतं. हे एक रहस्यमय ठिकाण आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. श्री स्वामी समर्थ.